मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका शिमगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, कोकणामध्ये सध्या आहे ना शिमगोत्सवाची धामधूम चालू आहे. जिकडे तिकडे गावोगावी आहे ना आपल्याला ढोल सनईचा आवाज नक्कीच ऐकायला मिळत असतील. तर मंडळी, आज आहे ना आपण चाललो आहे शिंदे आंबेरीच्या शिमग्याला. तिकडे आहे ना कडवई गावची आणि शिंदे आंबेरी ह्या गावच्या पालख्या दोघी बहिणी भेटतात आणि तो सोहळा पाहण्यासाठी आहे ना आज आपण शिंदे आंबेरीत चाललो आहे. तर बघा, माझ्यासोबत आहे किशोर आहे आणि इकडे आहे ना शुभम आहे. तर चला, आता आपल्याला दुपारचे 2 वाजलेत आणि ऑलरेडी आपल्याला थोडा लेट झाला आहे. तर चला पटापट आपण आहे ना शिंदे आंबेरीत पोचूया. फायनली आहे ना आपण शिंदे आंबेरीत पोचलो आहे आणि इकडे बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच आता इथली पालखी आहे. ग्रामस्थ इकडे नाचत आहे. चला हटकन आहे ना ज्या ठिकाणी या दोन्ही पालख्या भेटतात त्या ठिकाणी आपण झटपट जाऊया. इकडे आहे ना गावकरी मंडळी आपल्या गावदेवीची पालखी इथे नाचवत आहेत. हे बघा, ही सगळी मंडळी आहे ना तिकडेच चालते. हे बघा, तर मंडळी चला आता आहे ना आपण ज्या ठिकाणी या दोन्ही पालख्या भेटणार आहेत त्या ठिकाणी पोचतोय. आणि हा बघा शुभम, पहिल्यांदा झालंच ना? होय. शुभमला आहे ना या पालख्यांचा सोहळा आहे ना बघायचा होता, त्यामुळे शुभम बोलला की मी तुमच्याबरोबर आज येणार आहे आणि मला या 2 पालख्या कशा भेटतात त्या नक्की बघायचे आहेत. तर चला, हे बघा इकडे समोर आहे ना तिकडे सगळी मंडळी दिसते ना आपल्याला, त्या ठिकाणी झटपट पोचायचं आहे आणि थोड्या टायमातच या दोन्ही पालख्याचा भेटण्याचा सोहळा आहे ना सुरू होईल. मंडळी हे बघा, पालखीचा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी ही सगळी मंडळी इकडे जमा झाले. हे बघा इकडं, आणि बाकी काही मंडळी हे बघा या साईडने इकडे येत आहेत. या साईडून इकडून एक पालखी येणार आहे आणि या साईडच्या डोंगरातून इकडून एक पालखी येणार आहे. आणि दोन्ही पालख्या आहे ना ह्या ठिकाणी भेटणार आहेत आणि हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हे सगळे भक्तजण इकडे जमा झालेत. ते बघा, अजून दोन्ही पालख्या आल्यानंतर खूप गर्दी होते इथं. तर मंडळी हे बघा, ही साहन आहे इथे आणि या साहनेवर आहे ना पालख्या दोन्ही भेटल्यानंतर या साहनेवर इथं पालखी बसवली जाते. आणि इकडे आहे ना हे बघा पूर्ण जत्रा भरले. इकडे सगळी हे बघा इकडे खाऊची दुकान आहेत, प्रसादीची दुकान आहेत आणि दोन्ही पालख्यांची भेट बघण्यासाठी, ह्या दोन्ही बहिणींची भेट बघण्यासाठी ही सगळी मंडळी आहे ना हे बघा इकडे येत आहेत. आणि पूर्ण आता थोड्या टायमामध्ये खूप गर्दी होणार आहे, पूर्ण आहे ना जत्रा भरणार आहे. बघा हे बघा कोणकोणती दुकानं आहेत. हे बघा खेळण्याची, खाऊची, ज्यूस सगळी दुकानं आहेत इकडे. हे बघा आहे ना उसाचा रस आहे. आणि हे बघा, ताई कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? बघा या ताई आहेत ना इकडे उसाचा रसाचा स्टॉल टाकला आहे आणि तुरळवरून आले तिकडे. आणि इकडे ना आपण उसाचा रस घेतला यांच्याकडून. हे बघा जत्रेमध्ये आहे ना एवढी सगळी दुकान आहेत. हे बघा सर्कस, हे बघा काय काय बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इकडे सगळं. हे बघा सर्कस आहेत आणि हे बघा एवढी सगळी आहेत ना जत्रेमध्ये दुकानं भरले. लहान मुलांसाठी खेळणी. आणि बघा इकडं मंडळी कडवई गावची आई वर्धन देवीची पालखी. हे बघा हे सगळे भक्तजण आता घेऊन आलेत. हे बघा या साईडनी आई वर्धन देवीची पालखी येते आणि त्या तिकडच्या समोरच्या साईडनी शिंदे आंबेरीची पालखी येणार आहे.
पार पडलं आणि दोन्ही गावच्या ग्रामदैवत दोन्ही गावच्या पालख्या ना त्या सानेवर येऊन बसल्या ते आणि इकडे सगळे आहे ना ते गावातील मंडळींची आहे ना पालखीच्या पाया पडण्यासाठी इकडे गर्दी जमा झाली, खूप गर्दी आहे. आणि इकडे सगळे आहेत ना जत्रा भरले पूर्ण, खूप गर्दी असते ह्या पालखीच्या सोहळ्याला. कारण या दोन बहिणीचा भेटीचा सोहळा विस्मरणीय क्षण पाहण्यासाठी आहे ना दुरून दुरून गावावरून सगळी मंडळी येत असतात. हे बघा त्यासाठी आहे ना खूप गर्दी असते या शिमग्याला. मंडळी हे बघा पालख्या या साण्यावर बसल्यात आणि इकडे आहे ना सगळ्यांची आता पाया पडायची गडबड सुरू आहे. हे बघा इकडे सगळ्यांना लाईन लागलेत पाया पडण्यासाठी. आणि हे बघा चला आपल्याला पण या दोन्ही ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे. प्रबोध मंडळी तुम्ही या दोन पालख्यांच्या भेटीचा क्षण अनुभवलाच असेल. ज्यावेळी या दोन पालख्या एकत्र भेटायला येतात त्यावेळी डोंगरातून येत असतात आणि त्या पालख्यांना खांद्यावर घेऊन जी ग्रामस्थ मंडळी येत असते ती पायाखाली काही न बघता त्याच वेगाने आपल्या ग्रामदेवतेवरती असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेने ही मंडळी आपल्या गावदेवीची पालखी खांद्यावर घेऊन एवढ्या जोरात धावत येत असतात. ज्यावेळी ह्या पालख्या एकत्र भेटतात ना तो भेटीचा क्षण आहे ना अविस्मरणीय होता. ज्यावेळी भेटतात त्यावेळी अक्षरशः अंगावरनं काटा येणारा हा क्षण असतो. खूप छान वाटलं, खूप मजा आली. खरंच खूप गर्दी होती आणि ह्या दोन पालख्या भेटल्यानंतर ग्रामस्थ मंडळी आहे ना या पालख्यांना घेऊन सानेवरती जातात आणि सानेवरती ह्या दोन्ही पालख्या बसतात. बसल्यानंतर ग्रामस्थ आलेले असतात या शिमग्यासाठी. ते सगळेजण तिथे आपल्या गावदेवीचं दर्शन घेतात आणि मग बाकी सगळी जत्रा भरलेली असते. त्या जत्रेमध्ये सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. मंडळी तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आवर्जून आपला व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपला मित्रपरिवारसुद्धा आपल्या या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा नक्की पाहिजे. तर चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.